विधानसभेत भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून आलेली 1 कोटी रुपयांची बॅग स्वीकारली असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अनंताश शिंदे यांनी केलाय। विजयराज शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत देखील तडजोड केली, तसंच विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार संजय गायकवाड आणि लोकसभेत प्रतापराव जाधव यांच्या विरोधात काम केलं असल्याचा आरोपही अनंताश शिंदे यांनी केलाय। नगरपालिका निवडणुकींची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी बुलढाण्यात नाट्यमय आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या। भाजपचे जिल्हा सचिव अनंताश शिंदे यांनी शिवसेना गटात प्रवेश घेतला। या प्रवेश सोहळ्यादरम्यान त्यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून आलेली 1 कोटी रुपयांची रक्कम घेत युतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं। 1 कोटीपैकी 10 ते 15% रक्कम काही जवळच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आली। त्यात मी सुद्धा 1 लाखाचा वाटेकरी असल्याचा धक्कादायक आरोप अनंताश शिंदे यांनी करून धमाल उडवून दिली। नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असताना हे आरोप करण्यात आले। यामुळे महायुतीसह शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। विधानसभेच्या वेळी 1 करोड रुपयाची आमची डील झाली होती। 1 करोड रुपये आम्ही कॅश घेतले। 1 करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले। साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना, विजयराज शिंदे साहेबांच्या घरी 1 करोड रुपये पोहोचवले। त्यातली 10 ते 12% 15% रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी, आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं आता ते सांगताना त्यांना लोकसभेच्या वेळी काय डील झाली होती? लोकसभेच्या वेळी सुद्धा चंदूबर्दे होते का सोबत तुमच्या? लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या। त्यानंतर चिखलीची मेहकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली। त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतलं। किती झाले? तुमच्या वाट्यावर काही आला नाहीत का? नाही, त्यातले काही वापस नव्हते आले। तुम्ही आता 1 लाख रुपये मिळाले म्हणून सांगितलं, ते पहिले मिळाले। अच्छा, विधानसभेमध्ये पैसे घेताना लोक किती सोबत होते? मंडळी, हे जे काही तुमच्या समोर बोललो, लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे याच्या कुठलेही काही पावत्या बनत नसतात। नाही, ते बरोबर। मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो तुमच्यासोबत। मला हे कुठेतरी गैर वाटलं। पैसा हा दुय्यम आहे, पैसा हा आमच्या निवडणुकीच्या वेळीच गैर वाटलं का तुम्हाला? नाही, मला पहिल्याच गैर वाटलं। ते का समोर आले नाही मी तुम्ही? वाट पाहत होतो। ठरवताना आणि पैसे घेताना कोण कोण सोबत होत तुमच्या? आता साहेब, ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबांसोबत विजयराज शिंदे साहेबांसोबत अंदर बसलेले होते। कोण कोण? बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघंच होते ना अंदर। कायद्याचा धाक नाही का तुम्हाला? जर तुम्ही असा स्पष्ट आरोप करताय, तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकला तर मग टाकू शकता। खासदार प्रतापराव जाधव होते का? नाही, कोण होतं? बरं, आता तुम्ही शिवसेनेत आले, तुम्हाला आमदार संजय गायकवाड यांनी काही प्रलोभन दिले? नाही, असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाहीये संजय भाऊकडून। आणि मी स्वतः संजय भाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ, मला हे कुठेतरी गैर वाटतंय। हा जो आपल्या विधानसभेवर, आपल्या जनतेवर हा अन्यायच एक प्रकारचा, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक ते स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करून राहिले। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये, त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला।